गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल आपण पाहिलं. त्याच्यामध्ये शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये आपण एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल आणि डी ऑर्बिटलचे शेप पाहिले. एस ऑर्बिटल स्पेरिकल शेप आहे पहिल्यांदा. तर ऑर्बिटल म्हणजे 3 डायमेन्शनल रिजन इन द स्पेस अराउंड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम वेअर द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम इज कॉल्ड ऑर्बिटल. त्याच्यामध्ये एस ऑर्बिटल आहे, पी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल आहे. तर एस ऑर्बिटलचं शेप स्पेरिकल आहे, पी ऑर्बिटलचं शेप डम्बेल शेप आहे. त्याच्यामध्ये पी एक्स, पी वाय आणि पी झेड ऑर्बिटल आपण पाहिले, शेप्स ऑफ पी ऑर्बिटल. त्याच्यानंतर डी ऑर्बिटल आहे. डी ऑर्बिटलचं शेप डबल डम्बेल शेप आहे. त्याच्यामध्ये डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर असे आपण एक 5 डीच्या सबशेल आपण पाहिले. डी ऑर्बिटलचे शेप 5 डी ऑर्बिटलचे शेप आपण लास्ट लेक्चर. आणि एफ ऑर्बिटल जो आहे तो एफ ऑर्बिटलचं स्ट्रक्चर डिफ्यूज स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे ते आपण इतर डिटेलमध्ये घेतलं नाही, ॲक्च्युली सिलेबसमध्ये नाही आपल्याला. पुढचा पॉईंट आपला एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्स. एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्स पहा आता, हा इम्पॉर्टंट पॉईंट आपला. एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्स पहा आता काय स्टडी करायचं आपल्याला एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्समध्ये. एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स or energy of electron in hydrogen atom or hydrogen like species is determined as principal quantum number. ओके, आता एनर्जी कशावरती डिपेंड आहे? त्याच्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरती डिपेंड आहे. आता इथं और जे काही एनर्जीज आहे ते एनर्जी आपण इलेक्ट्रॉनची जे काही एनर्जी आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण लिहितो. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये दिलं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी ऑफ ऑर्बिटल. ऑर्बिटलची ज्या काही एनर्जी आहेत त्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये कशा लिहितो आपण? हायड्रोजन ॲटमची गिवन आहे. पण इथं काय दिलं ऑर्डर आपल्याला? 1s ऑर्बिटल इज हॅव्हिंग लेस एनर्जी ॲज कम्पेअर टू 2s ऑर्बिटल. ओके, का? कारण ऑर्बिटलची एनर्जी कशावरती डिपेंड आहे? त्याच्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरती. ओके, प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरती. सो 1s ऑर्बिटल इज हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन द 2s ऑर्बिटल. ओके, विच इज इक्वल टू 2p ऑर्बिटल्स, which is less than 3s orbitals, which is equal to 3p orbitals, which is equal to 3d orbitals. Okay, पहा 1s 2s पेक्षा कमी आहे. 2s is equal to 2p orbitals, which is less than 3s orbital. 3s orbital is equal to 3p orbital, is equal to 3d orbital. Okay, which is less than 4s orbital, which is equal to 4p, which is equal to 4d, which is equal to 4f. Okay, अशा एनर्जीज आहेत. ओके, आता त्याच्यामध्ये 2s आणि 2p सेम आहे. ओके, आता याच्यामध्ये ज्या काही ऑर्बिटलचे एनर्जीज आहेत आता ते एनर्जीज आता 2s आणि 2p सेम एनर्जी आहे त्यांची. ओके, ऑर्बिटलची एनर्जी सेम आहे. अशा वेळेस हायर एनर्जी कोणाची आणि लोअर एनर्जी कोणाची हे जे कन्फ्युजन क्रिएट झालं ते कन्फ्युजन दूर करायला किंवा ते कन्फ्युजनचं सोल्युशन काय दिलं त्यांनी? n+l रूल. n+l रूल. ओके, हा रूल आपल्याला स्टडी करायचा आहे, n+l रूल. ओके, सो याच्यामध्ये n+l रूल काय आपण पहिल्यांदा पाहूया. n+l रूल, कारण एनर्जीज ऑफ ऑर्बिटल कशावरती डिपेंड आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबर होती. आणि इथं प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो? अझिमुथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू तिथं कन्सिडर करतो आणि दोघांची सम घेतली की आपल्याला समजेल की कोणता हायर एनर्जी आहे आणि कोणती लोअर एनर्जी आहे. ओके, डिपेंडिंग ऑन द ऑर्बिटल एनर्जी ऑन n+l व्हॅल्यूज. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन अ मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम. ओके, ज्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये कशावरती डिपेंड आहे? त्याच्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरती आणि त्याच्या अझिमुथल क्वांटम नंबरवरती. ओके, द लोअर द सम ऑफ n+l फॉर ऑर्बिटल लोअर इज एनर्जी. याची सम जर लोअर आली, लोअर द सम म्हणजे काय? याची ॲडिशन घेतली आपण, ती जर लोअर आली तर इट इज अ लोअर एनर्जी. इट इज लोअर एनर्जी. आणि इफ 2 ऑर्बिटल्स हॅव द सेम n+l व्हॅल्यू, इफ 2 ऑर्बिटल्स हॅव सेम n+l व्हॅल्यू, 2 ऑर्बिटलचे व्हॅल्यू n+lच्या सेम असतील. फॉर एक्झाम्पल 2s आणि 2pच्या व्हॅल्यू सेमच आल्या किंवा 3p 3d यांच्या व्हॅल्यू एकच आल्या. ओके,
किंवा 2p आणि 3s व्हॅल्यू सेम आली तर अशा वेळेस काय करायचं, देन ऑर्बिटल विथ अ लोअर व्हॅल्यू ऑफ n इज ऑफ लोअर एनर्जी. ऑर्बिटल्स ऑफ लोअर व्हॅल्यू ऑफ n याच्यामध्ये ज्याची व्हॅल्यू लोअर असेल, ज्याची व्हॅल्यू लोअर असेल याच्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबरची जे काही व्हॅल्यूची सम आहे ती ज्याची लोअर असेल दॅट विल बी कन्सिडर ॲज अ लोअर एनर्जी लेवल आणि ज्याचा व्हॅल्यू जास्त असेल तो हायर एनर्जी लेवल. फॉर एक्झाम्पल पाहता, फॉर एक्झाम्पल n प्लस यल रूलच्या एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल सपोज 2p ऑर्बिटल आहे आपला, 2p आणि 3s दोन एक्झाम्पल घेतले 2p आणि 3sचं. 2p मध्ये n इज इक्वल टू किती आहे 2, 3s मध्ये n इज इक्वल टू किती आहे 3. आता एलचे व्हॅल्यू पहा, दिस इज द एनचे व्हॅल्यू, एलचे व्हॅल्यू एल इज इक्वल टू 2pला किती आहे एल इज इक्वल टू 1 आणि 3sला एल इज इक्वल टू किती आहे एल इज इक्वल टू 0. का? कारण एलचे व्हॅल्यू काय n मायनस 1 आपण एलचे व्हॅल्यू कन्सिडर करतो. ओके, आता इथं सम किती आली n प्लस एलची 2 प्लस 1 3, इथं 3 प्लस 0 किती आली 3. लक्षात येतं का पहा. पण इथं n किती आहे n इज इक्वल टू 2 आणि इथं n किती आहे n इज इक्वल टू 3. ओके, पहा लक्षात येते का. सो ज्यावेळेस दोघांच्या इफ टू ऑर्बिटल्स हॅव द सेम n प्लस यल व्हॅल्यू ॲट दॅट टाइम देन द ऑर्बिटल विथ द लोअर व्हॅल्यू ऑफ n इज ऑफ लोअर एनर्जी. सो लोअर एनर्जी कोणाची आहे मग इथं दिस इज लोअर एनर्जी अँड दिस इज higher energy. This is the n plus l rule. n plus l rule. Okay. So what is the n plus l rule? That is the lower the sum of n plus l for the orbital, the lower is the energy. If two orbitals have the same n plus l value, then orbital with the lower value of n of the lower energy is called n plus l rule. Example आपण 2p आणि 3s पाहिलं. 2p मध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आहे 2, 3s मध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आहे 3. आता एलचे व्हॅल्यूज रेंजेस फ्रॉम 0 1 2 3. ओके, आता पी ऑर्बिटल आहे तर पीला एल किती होतो 1 आणि एसला एल किती होतो 0. सो 2 प्लस 1 3, 3 प्लस 0 3. पण आता यांची सम दोघांची एन प्लस एलची 3 झाली. पण याच्यामध्ये अशा वेळेस ज्यावेळेस दोघांचे एनर्जी लेवल सेम येतील त्यावेळेस त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर ज्याचा कमी असेल तो लोअर एनर्जी, ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर जास्त असेल तो हायर एनर्जी. ओके, सो दिस इज द n प्लस यल रूल. ओके, लक्षात येतं का पहा, व्यवस्थित एकदा वाचा तुमच्या लक्षात येईल. ओके, सो n प्लस यल रूल च्या नंतर पुढचा पॉईंट आहे आपला ग्राउंड स्टेट. ओके, व्हॉट इज द ग्राउंड स्टेट ऑफ ॲटम? ग्राउंड स्टेट ऑफ ॲटम इज द स्टेट ऑफ द लोएस्ट टोटल इलेक्ट्रॉनिक एनर्जी. लोएस्ट टोटल इलेक्ट्रॉनिक एनर्जी दॅट इज कॉल्ड द ग्राउंड स्टेट. त्याच्यानंतर अबव प्रिन्सिपल, Bow principle, of Bow principle. Okay, so let's see above principle. So here now let's start with the above principle here. So what is the above principle? Above principle states that ground state of an atom, the orbital are filled with the electrons in order of increasing energy. इलेक्ट्रॉनची जी काही ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स ॲड होतील ग्राउंड स्टेट ऑफ ॲटम, इन द ग्राउंड स्टेट ऑफ ॲटम, इन ग्राउंड स्टेट ऑफ ॲटम, ॲटमच्या ग्राउंड स्टेटमध्ये द ऑर्बिटल्स आर फिल्ड, ऑर्बिटल्स आर फिल्ड. ऑर्बिटल कसे फिल्ड होतील विथ इलेक्ट्रॉन्स in order of increasing energy. With orbitals are filled with electrons of increasing order, increasing order or in order of increasing order of energy. एनर्जीच्या increasing order मध्ये ऑर्बिटल फिल होतील. ओके, filling of orbital of the electron in the ground state of atom, the above principle based on the increasing order of energy of orbital. ऑर्बिटलच्या एनर्जीज इन्क्रीज होतील तसे इलेक्ट्रॉन्स. आता इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑर्बिटल कशी आहे? पहिला आहे 1s, 1sच्या नंतर 2s,
2sच्या नंतर आहे 2p 1s 2s 2p 2pच्या नंतर आहे 3s 3sच्या नंतर आहे 3p 3pच्या नंतर आहे 4s 4sच्या नंतर आहे 3d. ओके 1s 2s 2p 3s 3p 4s 3d. 3dच्या नंतर आहे 4p 4pच्या नंतर आहे 5s 5sच्या नंतर आहे 4d then 5p and 6s. Okay, so this is the above principle. Orbitals are filled with electrons of in order of increasing energy. Energy increase होईल तसे ऑर्बिटल फिल होतील. पहिल्यांदा 1s फिल होईल, त्यानंतर 2s होईल, 2p 3s 3p 4s then 3d then 4p then 5s then 4d 5p 6s 4f 5d 6p 7s then 5f 6d 7p आणि 6f. ओके, सो दिस इज द अबव प्रिन्सिपल. त्याच्यानंतर अबव प्रिन्सिपल नंतर आहे अबव प्रिन्सिपल नंतर पॉलिज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पॉलिज एक्सक्लुजन principle. Okay, so let's see Pauli's exclusion principle. Okay, so let's see what is the Pauli's exclusion principle. Pauli's exclusion principle states that only two electrons can occupy the same orbital. Only two electrons can occupy same orbitals with they must have opposite spin. They must have opposite spin. Only two electrons can occupy the same orbital. They must have opposite spin. म्हणजे काय पहा, only two electrons can occupy the same orbital and they must have opposite spin. याच्यामध्ये पहा, कोणताही ऑर्बिटल असेल, सपोज हा p ऑर्बिटल आहे, तर p ऑर्बिटल मध्ये ओनली टू इलेक्ट्रॉन कॅन ऑक्युपाय द सेम ऑर्बिटल. दे मस्ट हॅव अपोजिट स्पिन. म्हणजे हा पहिला ऑर्बिटल आहे, तर याच्यामध्ये अपोजिट स्पिन असेल इलेक्ट्रॉनचं. ओके, आणि किती होतील इथं? दोनच होतील, इथं तिसरा ॲड होणार नाही. ओके, सो दॅट इज द पॉलिज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ओनली टू इलेक्ट्रॉन्स कॅन ऑक्युपाय द सेम ऑर्बिटल. दे मस्ट हॅव अपोजिट स्पिन. दे मस्ट हॅव अ अपोजिट स्पिन. ओके, सो दिस इज द पॉलिज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. सो 1s ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय होतील. 1s ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय होतील. सो दिस इज द, परत 2p जरचा पुढचा आला तर त्याच्यात मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय होतील. ओके, फॉर एक्झाम्पल आपण याचं एक्झाम्पल पाहू आपण. फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल क्वांटम नंबर फर्स्ट इलेक्ट्रॉन आहे, फर्स्ट इलेक्ट्रॉन आणि सेकंड इलेक्ट्रॉन. फर्स्ट इलेक्ट्रॉन आणि सेकंड इलेक्ट्रॉन. प्रिन्सिपल क्वांटम नंबर n आहे, याचा 1, सेकंडचा आहे 1, याचा l आहे 0 0, n1 असेल तर l 0. m मॅग्नेटिक क्वांटम नंबर याचा 0 आहे, आणि स्पिन क्वांटम नंबर याचा आहे +½ आणि याचा आहे -½. ओके, सो याच्यामध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स असतील? 2 इलेक्ट्रॉन्स. दिस इज फर्स्ट अँड सेकंड. पण ते कसे अकोमोडेट होतील? विथ अपोजिट स्पिन. विथ अपोजिट spin. Okay, so this is the Pauli's exclusion principle, that only 2 electron can occupy the same orbital with opposite spin. त्याच्यानंतर पुढचं आहे हंड्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. हंड्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आता पहा हंड रूल्स काय? हंड्स रूल फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ओके,
So pairing of electron in the orbital belonging to the same subshell does not occur unless each orbital belonging to the subshell has got one electron each. Okay. Pairing of electron in orbital belonging to the same subshell does not occur unless each orbital belonging to the subshell got one electron each. म्हणजे काय पहा, सपोज हा p ऑर्बिटल आहे. ओके, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन द सेम ऑर्बिटल बिलॉंगिंग टू द सेम सबशेल. आता हा पी सबशेल आहे, पी ऑर्बिटलचा सपोज हा पी एक्स पी वाय आणि पी झेड आहे. ओके, सबशेल. सो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल बिलॉंगिंग टू सेम सबशेल. आता सबशेल कोणता आहे? पी सबशेल आहे. डज नॉट ऑकर अनलेस ईच ऑर्बिटल बिलॉंगिंग टू दॅट सबशेल हॅज गॉट वन इलेक्ट्रॉन ईच. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक सबशेलमध्ये प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आल्याशिवाय त्याच्यामध्ये पेअरिंग सुरू होणार नाही. सिंपल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सपोज पीची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे? 6 इलेक्ट्रॉनची. ओके, आता 6 इलेक्ट्रॉन जर आपल्याला ह्याच्यामध्ये पुट करायचे आहेत तर ते कसे करणार आपण? पहिला इलेक्ट्रॉन इथे ॲड करू आपण, दुसरा इथे ॲड केला, तिसरा इथे ॲड केला. सिंगल इलेक्ट्रॉन पहिल्यांदा ॲड करायचे आणि नंतर पेअरिंग स्टार्ट करायची. पेअरिंग स्टार्ट करताना इथे एक ॲड करायचं, इथे एक ॲड करायचं आणि इथं एक ॲड करायचं. ओके, समजतंय? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. सपोज आपल्याकडे 4च इलेक्ट्रॉन्स आहेत. सपोज 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याला पी सबशेलमध्ये, 4 इलेक्ट्रॉन्स. तर 4 इलेक्ट्रॉन्स ॲड करताना कधीही असे ॲड करायचे नाही. ओके, पहिल्यांदा काय करायचं? प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन ॲड करायचं आणि नंतर पेअरिंग स्टार्ट करायचं. पहा, दिस इज द हंड्स रूल. 4 इलेक्ट्रॉन्स आहेत तर पहिल्यांदा एक एक इलेक्ट्रॉन देऊन टाकायचा. दिला, राहिला किती? एक. तो इथं आपलं पेअरिंग होईल. दिस इज द करेक्ट अकॉर्डिंग टू हंड्स. सो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिटल बिलॉंगिंग टू द सेम सबशेल डज नॉट ऑकर अनलेस द ऑर्बिटल बिलॉंगिंग टू द सबशेल हॅज अ गॉट वन इलेक्ट्रॉन ईच. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड केल्याशिवाय पेअरिंग स्टार्ट करायचं नाही. ओके, सो दिस इज द हंड्स रूल फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिटल बिलॉंगिंग टू सबशेल डज नॉट ऑकर ईच ऑर्बिटल बिलॉंगिंग टू सबशेल हॅव्हिंग वन इलेक्ट्रॉन ईच. फॉर एक्झाम्पल, सपोज ही एक बिल्डिंग आहे. ओके, इथं हा रूम नंबर 1 आहे, हा रूम नंबर 2 आहे, हा रूम नंबर 3 आहे आणि हा रूम नंबर 4 आहे. ओके, आता याच्यामध्ये जर आपल्याला 4 रूम चूज करायचे तर काय करू आपण? पहिल्यांदा जाणार आपण हा रूम पाहणार. हा रूम जर व्हॅकंट असेल तर आपण इथे जाऊन राहणार. दुसरा आला, दुसरा जाऊन इथे राहील. तिसरा आला, तिसरा जाऊन इथे राहील. चौथा आला, जाऊन इथे राहील. ओके, एक्झाम्पल सांगतोय. पहिला आला या रूममध्ये राहील, दुसरा आला तर तो ह्या रूममध्ये एक माणूस आहे तर तो इथं राहायला जाईल. ओके, आता तिसरा आला तर ह्या रूममध्ये पहिले एक माणूस आहे, या रूममध्ये जाईल. इथे एक माणूस राहिला आहे तर तो या रूममध्ये जाईल. आणि चौथा माणूस आला तर तो पाहिजे ह्या रूम ओपन करेल, ह्याच्यात माणूस आहे. हा रूम ओपन करेल, ह्याच्यात माणूस आहे. हा रूम ओपन करेल, ह्याच्यात आहे. हा रूम ओपन करेल, ह्याच्यात माणूस आहे. आता 4 माणसं इथं राहायला आली. 5वा माणूस आला तर 5वा माणूस काय करेल? इथे आहे का? आहे. इथे आहे, आहे. इथे आहे, आहे. इथे आहे, आहे. 4 याच्यामध्ये आहे. मग तो काय करेल? एक ठिकाणी ॲड होऊन जाईल कोणत्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर पुढचा आलेला इथं ॲड होईल, त्याच्यानंतर पुढचा आलेला इथं ॲड होईल, त्याच्यानंतर पुढचा ॲड आलेला. ओके, असं कधी होणार नाही की हॉटेलमध्ये सपोज 4 रूम्स आहेत आणि पहिला माणूस आला तो इथे राहिला आणि दुसरा पण आला तो पण इथे राहिला. असं नाही होत. तो काय करेल? पहिल्यांदा व्हॅकंट पाहिजे पोझिशन कोणते आहेत तो पाहिला नाही, तसं तो ॲडजस्ट करेल. ओके, सो दिस इज द सिम्पल गिव्हन बाय द हँड्स. समजतंय? पहिल्यांदा काय करायचं? सिंगल इलेक्ट्रॉन पुट करायचं आणि त्याच्यानंतर पेअरिंग स्टार्ट करायचं. दिस इज द सिम्पल हँड्स रूल. ओके, दिस इज द सिम्पल हँड्स रूल. ओके, आता उद्याच्या लेक्चरला काय घेऊ आपण? दॅट इज, आणि ह्याच्यामध्ये हाफ फिल्ड आणि फुल फिल्ड सेट ऑफ ऑर्बिटल्स हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. कोणता? हाफ फिल्ड अँड फुल फिल्ड orbitals have extra stability. ओके, एक तर हाफ फिल आहे किंवा फुल फिल. एक तर व्हॅकंट असेल, हाफ फिल असेल किंवा फुल फिल असेल.
अशा कंडिशनमध्ये जे काही ऑर्बिटल्स आहेत ते ऑर्बिटल कसे आहेत स्टेबल असतं. म्हणजे काय पण हाफ फिल्ड म्हणजे सपोज पीची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे, पीची मॅक्झिमम कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची आहे. आता 6 इलेक्ट्रॉन म्हणजे हाफ फील्ड किती चालले 1 2 आणि 3. ओके. आणि फुल फील्ड किती झालं 6 1 2 आणि 3 किती झालं 6. हे झालं पीसाठी. आता डीचं जर एक्झाम्पल घेतलं आपण डी 1 2 3 4 आणि सपोज 5. डीची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 10 इलेक्ट्रॉनची. ओके. सो हाफ फील्ड किती झाला 1 2 3 4 आणि 5. हा झाला हाफ फील्ड. आणि फुल फील्ड 1 2 3 4 5. ओके. सो दिस इज द फुल फील्ड. सो हाफ फील्ड आणि फुल फील्ड असेल तर तो स्टेबल असतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, किंवा तो जो आहे तो स्टेबल असतो. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम अँड इट्स रिप्रेझेंटेशन. आता हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे चॅप्टरमधला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम आणि त्याचं रिप्रेझेंटेशन. ते आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ. आजच्या लेक्चरला काय काय घेतलं आपण, आजच्या लेक्चरला आपण N+L रूल घेतला, एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्समध्ये N+L रूल घेतला. अबव प्रिन्सिपल घेतलं. अबव प्रिन्सिपलमध्ये काय आहे, दॅट इज अबव प्रिन्सिपल इज नथिंग बट ग्राउंड स्टेट ऑफ एन ॲटम, द ऑर्बिटल्स आर फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी. इन्क्रीजिंग एनर्जीमध्ये तर ॲड होतात. N+L रूल पहिला. N+L म्हणजे रूल म्हणजे काय, ज्यावेळेस सेम एनर्जी सेम प्रिन्सिपल क्वांटम नंबर येईल किंवा सेम एनर्जी येईल दोघांची, N+Lची सम ज्यावेळेस सेम येईल त्यावेळेस ज्याची व्हॅल्यू यांची कमी असेल त्याला लोअर एनर्जी द्यायची, ज्याची यांची व्हॅल्यू जास्त असेल त्याला हायर एनर्जी द्यायची. दॅट इज द N+L रूल. ओके. त्याच्यानंतर पुढचा पहिला आपण पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणजे काय, ओनली 2 इलेक्ट्रॉन्स मे एक्झिस्ट इन द ऑर्बिटल हॅव्हिंग अपोजिट स्पिन. ओके. मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय एका ऑर्बिटलमध्ये विथ अपोजिट स्पिन. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पाहिला आपण, दॅट इज हंड्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ. सो हंड्स रूल्स काय सांगतो, त्याच्यामध्ये ज्यावेळेस ऑर्बिटलमध्ये पेअरिंग सुरू होईल त्यावेळेस पहिल्यांदा ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन पाहिजे आणि त्याच्यानंतर पेअरिंग स्टार्ट होतं. सुरुवातीला कधीही पेअरिंग स्टार्ट होत नाही. दिस इज द हंड्स रूल फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ओके. उद्याच्या लेक्चरला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा पॉईंट घेऊ. ठीक आहे. थँक्यू.